नमस्कार. साथी न्यूज MH11 या यूट्यूब चॅनलमध्ये मी शकील सय्यद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आज आपण फलटण या ठिकाणी आहोत आणि फलटणमध्ये माननीय श्री संदीप कुमार कैलास जाधव साहेब यांना भेटणार आहोत. जाधव साहेब हे जिल्हा उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता युवा मोर्चाचे, सातारा जिल्हा उपाध्यक्ष आहेत ते. जाधव साहेब नमस्ते. नमस्ते. आम्हाला कळालं की तुमच्या माध्यमातून भारतीय जनता सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला जातोय आणि तो तुम्ही दिलेला सुद्धा आहे. राजीनामा का दिला का नाही हे तर आपण पुढं याविषयी चर्चा करू, बोलूयाच. पण भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही काय काम केलं, तुमचं त्या पक्षासाठी काय योगदान होतं, याविषयी आम्हाला थोडं सांगा. खरं तर भारतीय जनता पार्टी एक विचारधारा आहे मोठे आणि भारतीय जनता पार्टीशी मी प्रॅक्टिकली राजकीय फील्डमध्ये काम जे केलं ते तसं 2014-15पासून आणि मी सक्रिय तसं 2009पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संस्कार भारती असेल किंवा विविध आयाम असतील तर त्याच्याशी आपण संबंधित राहिलो. खरं आम्ही थोडं संघ विचाराचे, एक शिस्तबद्ध वातावरण आणि आपल्याला देशामध्ये एक चांगलं देशोपयोगी काम करायचं आहे, समाजामध्ये चांगलं काम करायचं आहे, ह्या दृष्टीने काम सुरू केलं. 2015ला विक्रमजी पावसकरांच्या माध्यमातून मी काम सुरू केलं आणि माझ्याकडे पहिली जबाबदारी जी निलेशजी नलवडेंनी दिली ती भारतीय जनता युवा मोर्चाचा शहराध्यक्ष. आणि आजही आपल्याकडं चांगलं एक शहरांमध्ये युवकांचा समूह आहे जो आपल्या विचाराचा आहे. आणि मी पूर्वी चित्रकला शिक्षक म्हणून काम केल्यामुळं जे आज माझे विद्यार्थी आहेत ते प्रौढ झालेले आहेत, 18 वर्षाच्या पुढे. मी सगळे संपर्कात आहेत. म्हणजे आज नाही म्हणलं ना, आपण जे ज्ञानदानाचं काम केलं किंवा जो चित्रकार संघटना असेल, विविध काही ग्राहक समिती असेल किंवा स्पोर्ट्स असोसिएशन्स असतील, ह्याच्या संपर्कात राहून काही कामं झाली, काही संघटनांमध्ये काम केलं अनेक वर्ष. त्याचा फायदा असा झाला की चांगला समूह तयार झाला. आणि मग मी विचार केला की आपण आता राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आपण एक चांगलं करिअर उभं करूयात, एक नावारूपाला येऊयात, समाजामध्ये चांगलं काम करूयात. की जी लोक म्हणतात राजकारण वाईट आहे तर मग राजकारण चांगलं बी आहे, मग त्या वाईट राजकारणामध्ये घुसून चांगल्या लोकांनी काम करावं अशी परिस्थिती निर्माण करायला काय हरकत नाही. आणि बरीचशी उदाहरणं ह्या देशामध्ये आहेत की चांगल्या लोकांनी कामं सुरू केलेली आहेत, शिकलेले. आज राजकारणामध्ये सुशिक्षित चेहऱ्यांनाही महत्त्व आहे. आता फलटणच्या राजकारणामध्ये किती महत्त्व आहे मला माहीत नाही, कारण तुम्ही जर पाहिलं असेल तर फलटणच्या राजकारणामध्ये अशिक्षित चेहरा आणि आपला ऐकणारा चेहरा ह्याला खूप महत्त्व आहे. आपला ऐकणारा, त्याला शब्द वेगळा आहे पण ते वापरले तर कदाचित कोणाला वाईट होऊ शकतं, पण राजकारणात म्हणलं जातं की बैलाला जेवढं महत्त्व असतं तेवढं एखाद्या चाणक्य व्यक्तीला तेवढं महत्त्व नसतं. तर तसा तो भाग आहे. आता 2015पासून ज्यावेळी आम्ही प्रॅक्टिकली राजकारणात उतरून काम केलं की चला आता आपल्याला ओपनली पॉलिटिक्समध्ये काम करायचं आहे आणि त्या पद्धतीने मग काम सुरू झालं. युवा मोर्चाचं संघटन होतं. मला आजही आठवतं की त्यावेळी माझी 56 ते 59 लोकांची कार्यकारिणी होती आणि त्यावेळी फलटणमध्ये भाजपला असं एवढं चांगलं वातावरण नव्हतं. काय नव्हतं वातावरण, वाईट बी नव्हतं, फक्त काय असायचं की सत्ता आहे. त्यावेळी रामराजे सभापती होते, सन्मान्य खासदार काँग्रेसमध्ये होते आणि एक मोठं राजकीय वातावरण ह्याच्यामध्ये होतं. मला आठवतं की तसं लोणंदच्या काय निवडणूक असतील तेव्हा आम्ही बघितल्या, तिथं जाऊन सदस्य नोंदणी असेल, लोकांना मिसकॉल दिला जायचा, 10-12 अंकी नंबर असायचा. नाना पाटील चौकात आम्ही ऑफिसही सुरू केलं, भाजप युवा मोर्चाचं संपर्क कार्यालय. काम असायचं की या भागातनं जाणारा एखादा नेता, त्याला संपर्क व्हायचा की तो नेता त्या ठिकाणी थांबायचा, कार्यकर्त्यांची विचारपूस करायचा, का एखाद्या अडलेल्या कार्यकर्त्याचं काम व्हायचं. त्यावेळी अशी परिस्थिती होती की जिल्हाध्यक्ष असो किंवा प्रभारी कोणी आलं तर ते पहिल्यांदा विचारायचे की बाबा तुमचं काय चाललं आहे, तुमचे आर्थिक सोर्सेस काय आहेत, तुम्ही घर कसं चालवत आहे, तुमचं उत्पन्नाचं साधन काय. आणि त्याच्यासाठी त्यावेळी कार्यकर्त्याला विचारून मदत केली जायची. आणि एक संस्कार असायचा, म्हणजे मीटिंगच्या अगोदर सगळ्यांनी एकत्र येणे, मीटिंगचा समारोप राष्ट्रगीताने होणे, मोठा कार्यक्रम असेल पसायदान होणे, इथपर्यंत शिस्तबद्ध, प्रत्येकाला बोलायची संधी. ठीक आहे, संख्या छोटी होती पण शिस्तबद्धता चालायची. अलीकडं काय झालं आहे, राजकीय समीकरणं बदलली, पक्षांची विचारधारा कॉम्प्रोमाइज व्हायला लागल्या आणि त्याचा इम्पॅक्ट फलटणमध्ये आहे. त्यावेळी जे कार्यकर्ते काम करत होते
मला ज्यांनी मदत केली ते आज नाही आहेत याच्यामध्ये, म्हणजे दामोदर नारायणसिंग असतील, त्याच्यामध्ये मामाशाह असतील, ह्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केलेली आहे. दामोदर नारायणसिंग चांगले कवी होते, लेखक होते. मामाशाह एक चांगलं व्यक्तिमत्व, आम्ही त्यांना चाणक्य म्हणायचो आमच्या ह्याच्यातला. आणि कुठंतरी आता चालूला जे काही कार्यकर्ते आहेत बोटं मोजणे आहेत की जे पदाधिकारी राहिलेले आहेत. ग्रामीण भागातली काही लोक आमच्याकडे यायचे, बनकरसारखा कार्यकर्ता होता, हेंद्रेसारखं व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व मागं फेकलं गेलं. आज शहराध्यक्षपदाच्या लाईनीतलं व्यक्तिमत्व आहे तर ते मागं गेलं. उदय मांढरेसारखा चांगला व्यक्ती ज्यांनी शहराध्यक्ष म्हणून काम केलं ते आज बाजूला दिसले का, काय माहीत नाही. ते जेबलेसारखा शंभू जेबले माझा कार्यकर्ता होता, तो तिथं नाही आहे. आता ठीक आहे, हेंद्रे वगैरे ही मुलं माझ्यासोबत होती, आज ती व्यवसायाला लागले. पण कुठंतरी ही सगळी लोक युवा मोर्चामध्ये परत ॲक्टिव्ह व्हावेत, परत ह्या ते माझा प्रयत्न झाला. मी जवळजवळ नंतर कोविड आला 19मध्ये, म्हणावं असं संघटनेचं काम कमी राहिलं, पण मग कुठंतरी ज्या ठिकाणी गरजूंना मदत करा, वैद्यकीय गोष्टी मिळवून द्या, त्या अगोदर रक्तदान शिबिरं झाली, कार्यकर्त्यांची प्रशिक्षणं झाली, इव्हन इथपर्यंत की त्यावेळी कुठल्या कार्यकर्त्याला मुद्राचं प्रकरण हवं आहे का, त्याला आर्थिक सक्षम, कार्यकर्ता आर्थिक सक्षम केला पाहिजे ह्यावर पक्षाच्या वरिष्ठांचं लक्ष होतं. आज ते लक्ष नाही आहे. म्हणजे तो कार्यकर्ता तुमच्याकडे आलाय तर त्याच्या गाडीत पेट्रोल आहे का? पूर्वी विचारला जायचं, बाबा तू आलाय, कुठनं आलाय, किती लांबनं आलाय, तू जेवलायस का, तुझ्या गाडीत पेट्रोल आहे का, तुझा काय व्यवसाय चालतो, हे वरिष्ठ नेत्यांकडनं विचारलं जात होतं. आत्ता काय झालं की प्रस्थापित नेत्यांनी प्रवेश केला आणि कुठंतरी कार्यकर्त्याची दगदग काय असते. एक लक्षात घ्या, तुमच्याकडे कार्यकर्ता येतो ना तर तो खूप कॉम्प्रोमाइज करून आलेला असतो लांबनं. आजही मी पद्धत ठेवली, माझ्याकडं बोटावर मोजणे इतकेच कार्यकर्ते आहेत जे लांबून येतात ग्रामीण भागातनं, जुने मित्र आहेत माझे ह्याच्यातनं. तर आपलं कर्तव्य, तू जेवलाय का, आणि आजही माझी पद्धती की मी जेवल्याशिवाय कोणाला पाठवत नाही, माझ्या सगळ्या मित्रमंडळींना माहिती. तर हे आपले असलेले संस्कार. राजकारणामध्ये काही लोक असतात ते फक्त व्यवसाय करायला येतात, व्यावसायिक राजकीय. काही जण असतात एक छंद म्हणून करतात, काही जण असतात समाजकार्य म्हणून करतात, आणि काही एक विचारधारा, देव देश आणि धर्म धरून चला. तर आम्ही ते विचारधारेतून आलेलो की आपल्याला काहीतरी चांगलं करायचं आहे समाजामध्ये. आणि आम्हालाही वाटतं ना तरुण पोरांना की आज फलटणसारख्या ठिकाणी आपण जिकडं पाहू, ठीक आहे, तरुण पोरांना काय मिळालं, फलटणच्या तरुण पोरांना असे किती तरुण पोरं तुम्ही बघा सगळ्या राजकीय पक्षांमध्ये, काय मिळालं तरुण पोरांना. बरोबर. काही ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, म्हणजे काही ठिकाणी 4-4, 5-5 टर्म झालेले आहेत असे नगरसेवक आहेत, काही ठिकाणी अंगठा छाप नगरसेवक आहेत, त्यांना लिहिता येत नाही. मग शिकलेला तरुण पोरगा राजकारणामध्ये कधी जाणार, त्याला राजकीय सन्मान कधी मिळणार, हे बी विचार आहे ना. आता तुम्ही जसं म्हणला की तुम्ही काम काय केलं, आम्ही तरुणांची फळी उभी केली. आज मी भाजपमध्ये आहे, माझा काही मित्र एखादा राष्ट्रवादीमध्ये असेल, माझा दुसरा एखादा मित्र रासपमध्ये आहे, माझा एखादा तत्कालीन त्यावेळेचा मित्र RPIमध्ये आहे, किंवा काही जण बाबा उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत माझे सगळ्या पक्षांमध्ये माझे मित्र आहेत. ते आता आम्ही कॉलेजला शिकलेले, पण त्या पोरांचं भविष्य काय. मग प्रस्थापित ज्याच्याकडे पैसे आहेत त्यांनीच त्या नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या खुर्चीवर बसायचं का, नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसायचं का, ग्रामपंचायत सदस्य त्यांनीच व्हायचं का, सरपंच त्यांनीच व्हायचं का. जो माणूस पक्षाचं काम करतोय त्यावेळी, उदाहरण तुम्हाला देतो की मला आठवतं आहे की 2015मध्ये माझं महिन्याचं उत्पन्न महिन्याला मला 7,000 ते 8,000 9,000 रुपये येत होते. त्यावेळी 7-8 हजार म्हणजे आजच्या 10-15 हजारच्या बरोबरचे. त्याच्यातच 1,500 ते 2,000 रुपये मी पक्ष कार्याला घालवत होतो. लक्षात घ्या, आज पक्षाकडे पैसा आहे, पक्ष मोठा झाला आहे, सत्ता आहे पक्षाकडं. आज पक्षाला कदाचित त्या 1,500 रुपयाची गरज नसेल, पण त्यावेळी ज्या लोकांनी स्वतःच्या संसारातनं घरातनं पैसे घालवले ते लोक आज पक्षामध्ये सक्रिय आहेत का, त्यांचा उदरनिर्वाह कसा चाललेला आहे, त्यांचं काम कसं चाललेलं आहे, पक्षाच्या नेत्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायची गरज आहे ना. बरोबर. परिवार आहे ना, आम्ही पक्ष म्हणत नाही, आम्ही लक्षात ठेवा, आम्ही असं म्हणतो परिवार म्हणतो. भाजप एक असा पक्ष आहे की ज्याच्यामध्ये परिवार असं म्हणलं जातं, तुम्ही समजून घ्या, हा परिवार आहे आपला. नेत्यांचं तुमच्याकडे दुर्लक्ष झालं, पण याचं कारण काय नक्की, कोण त्याच्या आजूबाजूचे होते का, स्वतः नेतेच दुर्लक्ष करत होते. आमचे नेते म्हणायचे नितीन गडकरी साहेब, चहापेक्षा किटल्या गरम. आजही मला गडकरी साहेबांचं ते वाक्य आहे, बरोबर, चहापेक्षा किटल्या गरम. आणि बरेच ठिकाणी त्यांनी उच्चारले. एक लक्षात घ्या की माझ्याकडं दुर्लक्षाचं मी का म्हणलं नाही, फळी कुठं गेली. ते ज्यांनी भाजप उभं केलं, ज्यांनी 8-8, 10-10 वर्ष माझ्यापेक्षा सिनियर आहेत, राजेश शिंदे तर माझ्यापेक्षा सिनियर आहेत. मला आठवतं आहे काहीतरी 2019-20ला काहीतरी त्यांचं नाव रेसमध्ये आलं,
कारण ते उद्योग आघाडीचे काही जिल्हाध्यक्ष काहीतरी होते, व्यापारी आघाडीचे. नंतर ते शहराध्यक्षपदाला फादर बॉडीसाठी त्यांचं नाव आलं. ते नाव बाजूला असलं नाही, अचानक दुसरं नाव आलं. तर मला नावं घ्यायची नाहीत, कारण काय असतं, मी कलाकार माणूस, आपल्याला वाईट कोणाशी व्हायचं नाही, सगळ्यांशी संबंध ठेवायचे. आणि आजही तुम्ही माझे अनेक वर्ष परिचय आहात, कधी कोणाला वाईट बोलणे किंवा कधी मुद्दामून कोणाची चेष्टा करणे किंवा कोणाला त्रास देणे किंवा एवढी राजकीय आपल्याकडं ताकद होती, राजकीय आपण काम केलं आहे, विविध संघटना पदांवर, त्याचा गैरवापर आपण कधी केलेला नाही आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे मी नावं घेणं टाळतोय बरं का, थोडं समजून घ्या. काय असं संबंध ठेवायचे, राजकारण आज आहे उद्या नाही आहे, आपल्या संबंध ठेवायचे आहेत. बरोबर. तर ही वस्तुस्थिती आहे की बघतो ना आपण आज की हे बघा, मी म्हणणार नाही नवीन आलेल्या कार्यकर्त्यांचं स्वागत करू नका, पण मग एक लक्षात घ्या, मग जो कॉन्ट्रॅक्टर म्हणून आहे, ज्याला तुम्ही व्यावसायिक काम देताय, तो मग तुमच्या संघटन चालवतोय का? तुम्हाला संघटन चालवायला कार्यकर्ता पाहिजे. कार्यकर्ता कुठला पाहिजे? जो ग्राउंडवर काम. माझ्याकडे का कार्यकर्ता आहे, तो काय करतो, सकाळी त्याचं दूध काढतो, नितीन म्हणून आहे बघ, दिवसभर तो राजकीय किंवा सामाजिक काय काम करतो, संध्याकाळी परत दूध काढायच्या व्यवसायाला जातो. लक्षात घ्या. म्हणजे कॉन्ट्रॅक्टर साहेब यांच्यावरती जास्त जबाबदारी टाकली जाते. 100%. म्हणजे जबाबदारी टाकली जात नाही, काम कार्यकर्त्यांनी करायचं आणि नेतागिरी कॉन्ट्रॅक्टरनी करायची. त्याच्याकडे पैसा जास्त, त्यानेच थोडंसं हँडल करायचं. भांडवलशाही आहे ना आज. हे बघा, सगळ्या पक्षात हेच चाललंय, वर्ण ते खालीपर्यंत. त्यामुळे तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची गळची पेती होती असं वाटतंय तुम्हाला? 100% होती. आता मला सांगा, खिशातले पैसे घालवायचे आणि परत राजकारणाला तिथं राहायचं. त्यातले काही नवीन आलेले, काही जुन्या लोकांना असं वाटतं की बाबा जणू त्याला संदीप जाधव आपला प्रतिस्पर्धी आहे का. आता त्यांचं प्रतिस्पर्धी व्हायचं म्हणजे काहीतरी कुरघोड्या होतात, मग कुठं त्रास दे, कुठं वैयक्तिक त्रास दे, कुठं मागं काहीतरी कमेंट कर. ह्या गोष्टी वारंवार मी नेत्यांना सांगितल्यात, पक्षश्रेष्ठींना सांगितलं. ते म्हणतात संदीप दुर्लक्ष करा, हे करा. मग माझा एक स्वभाव आहे, जिथं आपल्याला त्रास होतोय ना तिथं संघर्ष करण्यापेक्षा बाजूला व्हा. ते म्हणतात ना, युद्ध नको पण बुद्ध हवा. तसं आपल्याला, आपण बुद्धिवान व्यक्ती आहोत, आपण कलाकार आहोत, संघर्षात पडायचं नाही, तिथनं आपलं बाजूला व्हायचं. हा राजीनामा देण्याचा मुख्य हेतू बरं का. मला वर्षभर झालं त्रास चालू आहे. तुम्हाला सांगतो, मी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं युवा मोर्चाचं. तर माझं पद एक काढण्यात आलं आणि एका कार्यकर्त्याला देण्यात आलं. ॲनालायसिस जर केलं तर त्याला आजपर्यंत त्यांनी एकही कार्यक्रम घेतला नाही. आणि त्यांनी ज्यावेळी एखादा बॅनर लावला की युवा मोर्चाचा उपाध्यक्षपद त्याला देण्यात आलं, तर त्या बॅनरवर त्याला माझा फोटो लावायची लाज वाटत होती. पद माझ्याकडनंच नेलं बरं का त्यांनी. बरोबर. लक्षात घ्या. म्हणजे ही वृत्ती आहे. तुम्हाला काम करायचं आहे का, म्हणजे आपला जो सिनियर आहे त्या सिनियरचा रिस्पेक्ट राहिलाच पाहिजे. मला सांगा, आज एवढे वर्ष पक्षामध्ये काम केल्यानंतर तुम्ही मला एकदा स्टेजवर पाहिलं होतं, तुम्ही मला म्हणलं होतं सर भाषण चांगलं झालं. ते कधीचं माहिती आहे का, खासदारकीचं ज्यावेळी खासदार साहेब उभे होते दादा इलेक्शनला पहिल्या, त्याचं एक स्टेजवर भाषण झालं. त्यानंतर तुम्ही मला स्टेजवर नाही बघितलं तुम्ही मला. ते भाषण माझं होतं एक 12.5-13 मिनिटाचं होतं. पण मला आमचे सिनियर आहेत नरसिंह निकम साहेब, वकील साहेब, ते झालं, आढाव सर झालं, म्हणजे संदीप भाषण छान झालं म्हटले, मुद्द्यांना धरून झालं आणि मलाही ते आवडलं होतं. तर त्यानंतर तुम्हाला मी स्टेजवर कुठंच दिसलो नाही का. मग भाजपचं शहराध्यक्षपद संदीप जाधवकडं होतं युवा मोर्चाचं, तो स्टेजवर का दिसला नाही. दुसरी गोष्ट, आज जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चाचं झालं, अलीकडं तर मला मिटिंगला बोलवायचं बंद झालेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, गेल्या ह्या 6 महिन्यामध्ये तर त्याच्यापेक्षा जास्त कालखंडामध्ये मला मिटिंगचा निरोपही आला नाही. तुम्ही मिटिंगला या, मला तिसऱ्याकडनं कळतं की मिटिंग आहे. पूर्वी फोन वगैरे यायचे, मग आता काय होतं आहे, आता ह्या बारीक सारी गोष्टी तुम्ही म्हणाल पक्षश्रेष्ठींना माहीत नाही. मग पक्षश्रेष्ठींचा जो ज्युनियर कार्यकर्ता आहे त्याची हिंमत कशी काय होते. धरून चला, मी काय म्हणतो आहे, वरिष्ठ पक्षश्रेष्ठी आहे ना, नेतेत ना आपले, नेत्यांच्या हाताखाली दुसरी फळी आहे. मग त्यांची हिंमत कशी काय होती की आपण एखाद्या कार्यकर्त्यावर कुरघोडी करावी, एखाद्या आपल्याच पक्षातल्या माणसावर आपण कुरघोड्या कराव्यात, त्याला मानसिक त्रास द्यावा. पदावर असणारे व्यक्ती आहेत ते, हा पदाधिकारी आहेत, काय आजी माझी काय नाही बोलायचं. मग मला सांगा, पक्षश्रेष्ठीचा दहशत कमी आहे का, पक्षश्रेष्ठीचा दबाव नाही आहे का. मग दबाव पाहिजे ना. तो कार्यकर्ता नवीन असो नाही तर जुना असो, नवीन कार्यकर्ता पक्षात आला पाहिजे. 100% पक्ष वाढला पाहिजे. अंतर्गत वादावादी होत असेल तर पक्षश्रेष्ठीने त्यांचे कान नाही, एक लक्षात ठेवा, एक वाक्य सांगतो तुम्हाला, माणूस सोन्याचा आहे, कान पितळेचे आहेत. आणि बऱ्याचशा राजकीय नेत्यांच्या बाबतीत ही गोष्ट होते. नेता खूप चांगला असतो, नेत्याच्या मनात काहीच नसतं, पण नेत्याच्या बाजूला जे पेदे असतात ना,
किचन कॅबिनेट त्याला म्हणतो, डाळ शिजवणारे, हा. ती नेत्यांसाठी डाळ शिजवत नसतात, ते स्वतःच्या अस्तित्वासाठी डाळ शिजवत असतात. तुम्ही माननीय श्री शमशेरशे नाईक निंबाळकर यांचे जवळचे जवळचे आहात, तुम्ही त्यांच्या निकटवर्तीय कौटुंबिक संबंध आहेत. आणि एक सांगतो बरं का, आणि असं असताना पण तुम्हाला हा त्रास होतोय तुमचे मी काही बोललो ना, मी एक सांगतो, मी शमशेर दादांना प्रामाणिकपणे सांगितलं, दादा मला त्रास होतोय, आणि मी ते म्हणता संदीप मलाही त्रास होतोय, लक्षात घ्या. पण काय आहे की दादांचं राजकीय सत्ता दादांनी भोगलेली आहे, दादांचं सामाजिक काम खूप मोठं आहे, त्यांचा जो राजकीय गोल अचीव करायचा त्यांनी तो केलेला आहे, किंवा ते अजून काय असेल मला त्याबद्दल जास्त माहीत नाही. पण दादा आज फलटणच्या प्रतिष्ठित पदावर आहे, विरोधी पक्षनेते दादांनी काम केलं. माझी इच्छा आहे दादांनी नगराध्यक्ष व्हावं. आणि मी अजूनही सांगतो, संदीप जाधव हा शमशेर दादांचा कार्यकर्ता आहे. ते कार्यकर्ता कधीच म्हणत नाहीत. एकदा विनोद झालता, ते डायरेक्ट म्हणले, दादा तुम्ही ले लाडवून ठेवले. ते म्हणले त्याला माझ्याशिवाय कोण आहे, मला त्याच्याशिवाय कोण आहे. ते एक आपला बारका भाऊ म्हणून सल्ला देतं. मला नेहमी म्हणतात, संदीप तुला माझा बारका भाऊ म्हणून सांगतो, हे असं आहे. त्यांनीच एकेकाळ मला असं स्पष्ट सांगितलं की आता राजकारणापेक्षा व्यवसायाकडे लक्ष द्या, कारण ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच राजकारणात संधी मिळते. बरोबर. मग जो कार्यकर्ता घडला, एक केंद्रामध्ये असं आपल्याला मध्यकाळी दिसलं की एक सायकलवर चालणारा माणूस खासदार होतो, मंत्री होतो, बरोबर ना, आदिवासी भागातला. हो. की ज्याच्याकडं अशी काही माणसं दिसली की त्यांचे खूप मोठी आर्थिक परिस्थिती नाही आहे. अमर साबळेंसारखा एक चांगला व्यक्ती काम करते असती व्यक्ती, त्यांना खासदारकी ऑफर केली पक्षाने. हाच हेतू ठेवून आम्ही आलो की बाबा आज आपल्याला पक्षात काम करायचं आहे, मोठं व्हायचं आहे, काहीतरी मिळवायचं आहे काम करून. कारण आपण पैसे घालून इलेक्शन लढवू शकत नाही, तेवढं मोठं आपण नाही. पण दुसरीकडे तुम्ही एक बघा ना, जी काही शासकीय पद आहेत, काही कमिट्या आहेत किंवा काही कॉप्ट पद आहेत, हे बी जो माणूस पडला आहे राजकारणामध्ये निवडून न येता त्यालाच दिलं जातं. एखादा चांगला डॉक्टर, एखादा चांगला इंजिनियर, एखादा चांगला शिक्षक, एखादा साहित्यिक, कवी, लेखक, चित्रकार, कलावंत, द्या ना त्यांना पदं. त्यांनी कधी मोठं व्हायचं. आणि तुम्हाला जर फक्त राजकीयच लोक त्याच्यात ठेवायचे असेल तर तुमच्या आजूबाजूला ते वर्तुळ तयार नाही होणार. वर्तुळ तयार होणार नाही, एक लक्षात घ्या. प्रत्येक राजकीय माणसाच्या बाजूला एखादा कलावंत असावा, एखादा लेखक असावा, एखादा साहित्यिक असावा, एखादा माजी संधी अधिकारी असावा, एखादा टॅलेंट पत्रकार चांगला असावा, जो त्यांना स्वतःचा आरसा दाखवाल की बाबा नेते हे पहा, हा एक आरसा आहे, आपल्या इथं असं असं चाललं आहे. आणि पूर्वी राजे जे असायचे ना, राजेशाहीमध्ये दरबार असायचा. आज बी चांगले चांगले जे मोठे राजकीय नेते आहेत ना, आता माझा खूप चांगला अभ्यास आहे IDPवर, ज्याला इमेज डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतात. तर त्या राजकीय नेत्यांच्या ते किचन कॅबिनेट का म्हणलं जातं की तिथं प्लॅनिंग होतं. साध्या भाषेत किचन कॅबिनेट म्हणजे तिथं प्लॅनिंग होतं, म्हणतात डाळ शिजवणे. लक्षात घ्या, दोन अर्थ आहेत. हां, तर तिथं ठरतं हे करायचं, ही भूमिका ठेवायची, पत्रकार परिषदेमध्ये ही भूमिका ठेवायची, अशा पद्धतीची धोरणं आखायची, आपल्या कार्यकर्त्यांसाठी हे करायचं, कार्यकर्ते सक्षम. आज एक बघा फलटणमध्ये मी बघितलं आहे, कार्यकर्ता सक्षम केला जात नाही आहे बरं का. मग असं त्याला असंच ठेवायचं का, तो 10-15 हजार त्याचंच उत्पन्न राहावं, तिने मोठं होऊ नये असं काय का, म्हणजे हुकुमशाही राहिली पाहिजे का. फलटणच्या राजकारणाचं दुर्दैवी की कार्यकर्ता सक्षम केला जातं. माझी तर विनंती कार्यकर्त्यांना की नेत्याला म्हणा, आमचं काय 10 वर्ष झालं आम्ही काम करतोय. आज राजकारणात पोरांनी आयुष्य व्हायला घालवले ना, आज 30-35 आल्या ना पोरांच्या. त्यांनी कधी त्यांच्या नेत्याला म्हणायचं बाबा आमचं काय करणार आहे. आज राजकारणात आम्ही वेळ घालवला, नोकरी केली का, कुठे MPSCची परीक्षा दिली नाही, UPSCला दिलो नाही, कुठे गेलो का नोकरीला नाही गेलो, बरोबर आहे का. त्यांनी म्हणावं ना त्यांच्या नेत्याला. प्रत्येक पक्षातल्या तरुण कार्यकर्त्यांना मला विनंती आहे की तुम्ही डायरेक्ट म्हणा नेत्याला की आज 10 वर्ष घालवली, 15 वर्ष घालवली, आमचं काय. तुमच्याकडे जे आहेत तीच लोक तुम्ही रिपीट करताय. 3-3, 4-4, 5-5 टर्म एकाच माणसाला देताय. कार्यकर्त्याला संधी नको. ज्यावेळेस पक्षाला अनुकूल परिस्थिती होती, ज्यावेळेस पक्षाची परिस्थिती थोडीशी ही होती, ताकद नव्हती पक्षाची, आता पक्षाचा तुमचा आमदार आहे आणि असताना सुद्धा तो खरं मागावं लागतंय. नाही, एक सांगतो ऐका तुम्ही. ॲक्च्युली भाजप पक्षाचा आमदार म्हणायचं नाही, पण जे हे जे पक्षाची जी काय युती आहे, लक्षात घ्या, आपलं जे संघटन आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे गट आहे, अजितदादा गट आहे, भाजप आहे, लक्षात घ्या. हां, आमदारांना मी ताकदीने बोलणार कारण त्यांचा मी प्रचार केला आहे शंकर मार्केटमध्ये. म्हणजे आता सत्ता आली म्हणून बोलतोय. आता मी तुम्हाला काय म्हणतो, त्यांना मागायचं काय. आता हे बघा, आपण कॉन्ट्रॅक्टर नाही आणि नको. आपल्याला राजकीय पदांचा विषय आहे की मग ज्यांनी राजकीय पद घेतलं त्यांनीच सगळ्या गोष्टी बघा. मग जर आर्थिक समीकरणं जर राजकारणामध्ये तुम्ही मजबूत कॉन्ट्रॅक्टर लोकांनाच करत असाल,
कार्यकर्त्यांचं उत्पन्न बघितलं पाहिजे. एखाद्याला मुद्रा लोन काढून दिलं, एखादा बाबा अण्णासाहेब पाटील महामंडळातनं कर्ज काढून दिलं, एखादं ओबीसी महामंडळातनं दिलं. तरुण कार्यकर्त्याला विचारा का तिथे रे तुझं काय चाललंय, तुझं उत्पन्न काय. एक सांगू का, मला एकच नेता विचारतो फलटणमध्ये, शमशेर दादा मला एवढं विचारतात, काय रे तुझं चाललंय, काय पोटा पाण्याचं चाललंय ना, त्याच्याकडे लक्ष द्या आता. म्हणजे हक्काने सांगतात आणि खरंच ते आवडतात. तेव्हापासून मग आता मी भूमिका ठेवली, आता आपण राजीनामा द्यायचा. आपल्या कुरघोड्या झाल्या, त्रास झाला, त्या लोकांना असं वाटत होतं आपण त्यांचं प्रतिस्पर्धी आहे, आता त्यांना वाटू नये प्रतिस्पर्धी आपण आहे. सगळ्यांबरोबर आता तुम्हाला मिळून मिसळून राहता येईल. सगळीकडे जाऊ आता आपण, कलाकार आहे, आज चित्रकार होत ना. अगोदर जातो आता थोडं मन मोकळेपर्यंत जाता येईल. अहो ओपनली बोलतील, पूर्वी बोलत नव्हते. माझे 2-3 मित्र आहेत राष्ट्रवादी पक्षात आहेत, ते माझ्या संघ बोललो, मॅनेजर संदीप तुझ्या संघ जरा दिसलो की आम्हाला विचारलं त्याच्या संघ काय करत होता. खरं राजकीय एखादं पद आलं तर माणसं तुटतात असं वाटतं का तुम्हाला, कधी असा अनुभव आलाय का? नाही, एक लक्षात घ्या, राजकीय ताकद ही खूप मोठी ताकद आहे, काम करायला स्कोप आहे. तुम्ही लग्नपत्रिका टाकायला पद ठेवू नका. मला आठवत आहे, म्हणजे माझ्याकडे अजून बी फाईल असतील, खूप लोकांच्या शिफारशी झालेल्या आहेत, तक्रारी अर्ज झालेले आहेत, निवेदन दिलेले आहेत. मी पण हैदराबादमध्ये होतो, युवा मोर्चाच्या ह्याला तिथं घोषणा देत होतो आणि ते टी व्हीवर दिसलं, मला पुन्हा संदीप तो दिसलाय ना म्हणले. हे योगेश अण्णा टिळेकर नेते होते, प्रदेशाध्यक्ष होते, आणि सगळ्यांना सांगितलं होतं तिथं पोचा. प्रत्येकजण आपल्या आपल्या परिस्थितीने पोचला. आम्ही जे काही कार्यकर्ते होतो मध्यम घरातले, की ठीक आहे राजकारणी हाऊस, तर आम्ही रेल्वेने पोचलो, आपली गरीब रथ. जाधव साहेब, आता तुम्ही पक्षाचं काम सांगितलं, पण नक्की असं काय झालं, काय घटना घडली की तुम्हाला वाटलं की पक्षाचा राजीनामा द्यावा आणि आपला काहीतरी उद्योग बघा? तुम्ही महत्त्वाच्या मुद्द्यावर येत आहे. फक्त मी नावं घेतली नाही तर ती स्टोरी होणार परत. मी तुम्हाला एवढंच सांगतो, पक्षामध्ये ती शिस्त नाही. आणि आम्हाला हेच वाटतं ना, आम्ही एवढं वर्ष काम केलं तर किमान अरे विचारावं तरी, अरे काय. आपल्याला कळतं की मिटिंग बोलवली जाते, असं असं हे नियोजन करायचं, आणि गेलं कळतं की ते नियोजन ऑलरेडी झालेलं आहे, फक्त ते सांगायचं होतं. मी काय म्हणतोय, आपल्याला कुठलं कॉन्ट्रॅक्ट हवं आहे का आता? नाही, बरोबर आहे, आपला आहे, पण चित्रकार होतो, आपल्या गरजा कमी ठेवल्यात आता आपण, लक्षात घ्या. पण मग त्या नियोजनात आपण का नाही, आणि अगोदर सांगितलं जातं की ते नियोजन तुम्ही करा, आणि नंतर आपल्या लक्षात येते ऑलरेडी ते नियोजन दुसऱ्याला दिलेलं आहे, मग फक्त आपल्याला खुश करायसाठी सांगितलं आहे का? बरोबर. आणि मी अजूनही सांगतो, फलटणमधला कुठलाही पक्ष असो, प्रत्येक नेत्यांनी, बघा मी काय सांगतो ते, प्रत्येक नेत्यांनी चापसण्याची गरज आहे की आपला कार्यकर्ता खाली काय करतोय, कुठल्या लोकांना त्रास देतोय का, सर्वसामान्य नागरिकांना त्रास देतोय का. तो नागरिक बोलणार नाही बरं का की मला ह्या माणसाचा त्रास होतोय, का बोलणार नाही. तो म्हणाल कुठे राजकीय लोकांच्या झंझटीत जातात, पण तो उलटा जाणार, आणि तो दणका मोठा असतो. बरोबर बरोबर. तो शांत असतो. आपण म्हणतो अरे असं कसं घडलं, हे कसं झालं, हे असंच असतं. काही चुकीचे निर्णय असतात. त्यामुळं आता कार्यकर्त्यांना आवरायची गरज आहे. किटल्या खूप गरम झाल्या तर किटल्या गार करायची गरज आहे. मी एवढंच सांगतो. मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मी जो पक्षाचा राजीनामा द्यायचं कारण काय माहिती आहे का, स्पष्ट सांगतो, होत असलेल्या अंतर्गत कुरघोड्या, गडबाजी, आणि कुठंतरी मग ते उगच पुढं करायचं ते आपल्याला जमणार नाही. थोडं इगो आपल्यात आहे, मग उगच काय मग त्याला आपण कंटिन्यू कोणाच्या बंगल्यावर जाऊन बसू शकत नाही. हां, एखादा कार्यकर्ता समजा आता संदीप जाधव, एकदा मी गेलो एक ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडं, तर ठीक आहे, संदीप जाधव 5-6 महिन्यात आलाय ना, म्हणजे काम असेल काहीतरी, मोकळ्यात आलाय का? बरोबर. आणि माझी पद्धत आहे, उगाच जाऊन तिथं खुर्च्या भरून जे सर्वसामान्य आजकाल काय माहिती का, राजकीय नेत्यांच्या बाजूला कार्यकर्ते बसतात, आणि एखादा पुढचा म्हणतोय की मला तुमच्याशी खाजगीत बोलायचं आहे, तरी ते उठत नाहीत. एवढं तर संस्कार पाहिजेत ना. बरोबर. नेत्यांनी 1-to-1 संपर्क ठेवायची गरज आहे, ही वस्तुस्थिती आहे. कार्यकर्त्याची मनं जाणून घेणं हे सुद्धा महत्त्वाचं. काय असतं, अरे बाबा काय चाललंय तुझं, बाबा असं काय काम आहे तुझं, पण तो कार्यकर्ता कधीच येत नाही ना, किंवा कमी वेळेत असतो, सारखं नसतो ना. बाबा येते इकडे रे बाबा, बरेच दिवसात नाही काय ये मध्ये आधी येत जा, बाबा तुझं काय काम आहे हे तरी विचारा. मी खोटं सांगत नाही, मी गोष्ट बघितली आहे. म्हणजे ज्या कार्यकर्त्यांनी, बघा मी काय म्हणतोय, ज्या कार्यकर्त्यांनी काम केले नेत्यासाठी, खिशातले पैसे घालवलेत, त्याच कार्यकर्त्याचं काम आणून पाडायचं काम नेत्यांनी केलेलं आहे. पिक्चर डायलॉग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे, अंतर्गत गडबाजी. हां, आणि आज वस्तुस्थिती आहे, तो कार्यकर्ता तिथं उभा आहे, तर नेत्याला वाटत बी नाही की त्या कार्यकर्त्याकडे बघावं का. आज आर्थिक मजबूत कार्यकर्ते आजूबाजूला आहेत म्हणून का. पण एक लक्षात ठेवा,
जो कार्यकर्ता उपाशी राहून काम करतो ना, भेळीवर आणि वडापाववर जो जातो, गावोगावी फिरतो ना, तो कार्यकर्ता. आत्ता काय आहे, जेवणाची सोय आहे प्रत्येक मिटिंगला, चहा नाश्त्याची सोय आहे, यायला जायला गाड्या आहेत, बाहेर जायला पेट्रोल डिझेल मिळत आहे. ह्यानी पक्ष वाढत नाही. जो बेसचा कार्यकर्ता आहे ना, त्याला सांगितलं ना तू पोच, त्याची परिस्थिती नसेल तो एसटीने पोचेल. मी टू व्हीलरवर पुणे, मुंबई, कोल्हापूरला गेलेलो युवा मोर्चांच्या बैठकाला. का नाही होती माझी त्यावेळी परिस्थिती, 4 चाकी, आत्ता 4 चाकी मागाली, त्यावेळी नव्हती 4 व्हीलर, 2 व्हीलरवर गेलेलो आहे. मला एकदा योगेश अण्णा टिळेकर डायरेक्ट म्हणलं, तर तू 2 व्हीलरवर कुठं कुठं फिरतो रे म्हणले. आलो ना दादा म्हणलं, मी तुमचा खंबा कार्यकर्ता आहे, मजबूत आहे. हा खंबा आहे, मजबूत उभा राहणार. आणि आपल्याला माहिती आहे आपण एक भरपूर भारी आहे. आता मी एका पक्षाविषयी बोलत नाही, परंतु आता मी थोडंसं फिरतोय अनेक पक्षांमध्ये, तर जे नेते मंडळी, जे कार्यकर्ते जे जवळचे आहेत, आर्थिक असेल किंवा इतर बाजूने असेल, कुठंतरी स्वार्थी राजकारण होतंय का? आणि दुसरा विषय, नेते मंडळी आपल्या जवळच्याच मुलाला प्रमोट करण्यासाठी लागलेत का, असं वाटतं का तुम्हाला? ते जण कार्यकर्त्यांनी चपलाच उचलायच्या, पूर्वी 70च्या उचलायचो, आता चपला उचलायच्या. किती वाकायचं? एक सांगतो, तुम्ही तुमचा पोरगा राजकारणात आणा, तो राजकारण हे तुमचा व्यवसाय. अरे पण खालची जी काही पदं आहेत, काय आर्थिक उत्पन्नाची साधनं आहेत, एखादं कर्ज काढून दिलं, एखादा व्यवसाय, जसं मी मगाशी म्हटलं, त्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे त्या असे कार्यकर्ते फलटणमध्ये ज्यांनी जमिनी विकल्यात बरं का राजकारणापायी, त्यांनी सावध व्हावं. हाय जेवढी शिल्लक ती तरी ठेवावी. नाही तर उद्या पोरं म्हणतील आमच्या बापाने काय केलं. मग आता ठीक आहे ना, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, आम्ही जळ सोसून राजकारण केलं, पण कुठपर्यंत? आमच्या पगारापोटी. आम्ही विकाविकाची भानगडीत नाही पडलो. पण एक आहे, आम्ही पक्ष किती पुढं घेऊन गेलो, पक्ष किती मोठा केला हे माहिती आहे, पण आम्ही पक्ष मागं बी नेला नाही. आमच्या पक्षामध्ये चुकीच्या गोष्टी बी झाल्या नाहीत. कधी जवळचा पाहुणा आहे म्हणून गडबाजी कर, पाहुण्यालाच मदत कर, हे कर. आमच्याकडं पक्ष असा होता की आमच्या पक्ष, मी अजूनही सांगतोय, 2015ला मी काम केलेलं आहे ताकदीनं. त्यावेळी आमच्यासोबत असलेल्या लोकांना किंवा ज्या संस्कारात मी वाढलेलो आहे, आमचे संस्कार भारतीय असेल, ABVP असेल, आम्हाला कोणाच्या जाती धर्मपंथ माहीत नाहीत. मित्र आहे, कार्यकर्ता आहे, मित्र कार्यकर्ता बी नाही, त्याच्या अडचणीत उभं राहायचं. अजूनही तुम्हाला सांगतो, माझे अनेको मित्र आहेत की कदाचित ते कुठल्या गावाचे आहेत, कुठल्या धर्माचे आहेत, कुठल्या जातीचे मला माहीत नाही. फोन आल्यावर एकच वाक्य असतं, भावा काय चाललंय? ते पाहिजे हो, बास झालं आता. बरोबर. हे जे आजकाल गढूळ वातावरण झालं ना, जातीचं आरक्षणाचं ह्याचं त्याचं, त्यामुळं एकामेकाचे शाळेतल्या आजची परिस्थिती सांगतो, 8वी 9वीच्या मुलांमध्ये जातीमध्ये गट आहेत बरं का. प्रत्येक शाळेचं बघा तुम्ही, शाळेमध्ये जातीत गट आहेत. किती दिवस चालणार आहे? आणि राजकीय नेत्यांना हेच हवं आहे, जातीमध्ये फूट ठेवा आणि राजकारण चालवा. लक्षात घ्या. त्यामुळं थोडक्यात माझे जी हे तर विष नाहीच पेरलं पाहिजे, जिथं आहे तिथं फोडलं पाहिजे. आणि तुम्ही जे म्हणताय ना की ते चाललंय का, मी अजून म्हणतो, पूर्वी 17 ज्या होत्या ठीक होत्या, आता कार्यकर्त्यांनी चपलाच उचलायच्या राहिल्यात. आणि ज्या कार्यकर्त्याला बोलता येत नाही ना, आज मी बोललो, मी माझी नाराजगी व्यक्त केली, तू मागच राहणार, त्यांनी बोललं पाहिजे. कारण आता नेत्याला जाणीव होत नाही कार्यकर्त्याची. पूर्वीच्या नेत्याला जाणीव होती, नेता म्हणायचा ह्या कार्यकर्त्यांनी माझ्यासाठी मार खाल्ला आहे, पोलिसांच्या काठ्या खाल्ल्यात, त्या आंदोलनामध्ये त्यांनी हे केलं आहे. आजकालच्या नेत्याला काही घेणं देणं नाही आहे. एखाद्या कार्यकर्त्याचा बाप मेला ना, तर राजकीय नेता भेटायलाही जात नाही. तिथंच प्रत्येकाने आपली पायरी ओळखावी. आता 6 महिन्यापूर्वी निवडणूक झाली. मी एका पक्षाविषयी बोलत नाही, सर्वच पक्ष. त्यामध्ये अनेक पक्षांनी अनेक वादे केले. आम्ही फलटण सुधारू, कोणाचं नाव घेऊन मी बोलणार नाही. सामान्य जनतेने एक अपेक्षा ठेवली. आजच मी एक सरकारी दवाखान्याची बातमी लावली. हो, पाहिली. सामान्य मुलगा, गोरगरीब मुलगा, तो सरकारी दवाखान्यात गेला साहेब, तो चुकून तो पाणी पिण्याऐवजी ते टर्पिल पिला आणि त्या दवाखान्यात प्राथमिक उपचार झाले, उलट्या वगैरे करून घेतल्या, पण तिथून पुढचा उपचार त्याच्यावरती न झाल्यामुळे त्या कुटुंबाला लक्षात आलं. त्यामुळे त्या व्यक्तीला लाईफलाईन दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागलं आणि त्या कुटुंबाला गरीब, त्याची परिस्थिती नव्हती की आत्ता मला 15,000 रुपये भरायचे. मग आत्ता आपली परिस्थिती काय सुधारली आणि 1 वर्ष झालं खासदार केला, आता आमदार केला 6 महिने झाले. मग आता पक्ष जे आहेत, सर्वच पक्ष, विकास हे तर राजकारण झालंच, पण विकासासाठी कोणी चर्चा करतात दिसत नाही. मग सामान्य माणसाचं काय? आता सामान्य माणसाचं सोसायचं तर ठीक आहे, तो वैद्यकीय विषय काढला म्हणून सांगतो, मला थोडी माहिती आहे. फलटणमध्ये महात्मा फुले योजना काही हॉस्पिटलला आहे,
लाईफलाईनला महात्मा फुले योजना आहे, JT पोळ हॉस्पिटलला महात्मा फुले योजना आहे, सोनोने मॅडमांचं चिरंजीव हॉस्पिटलला ते पोटाच्या विकारावर ते काम करतात, कार्डियकमध्ये वगैरे ह्याच्यामध्ये JT पोळ हॉस्पिटल करतात इतर. तर तुम्हाला सांगतो की जर एखादा गरीब असेल ना त्यांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा आता. आणि मुळात कुठल्या राजकीय नेत्याच्या दारात जाऊ नये की मला पैसे द्या, मी आजारी पडलो आहे. राजकीय नेते त्याचीच वाट बघतात. लाभ घेतलाच पाहिजे असे काही दुमत नाही, उलट तिथं जाऊन गेलं ते योजनेचा लाभ घेतलाच पाहिजे. पण काही लोकांना अज्ञान असतं, त्याची माहिती नसते आणि याचा फायदा अनेक लोक उचलत असतात, ते मी पाहिलेलं आहे. आणि अज्ञानापोटी किंवा भीतीपोटी ते मग ते मोठ्या खाजगी दवाखान्यात जातात आणि त्यांनी ते मागितलेले पैसे देत असतात. मी हॉस्पिटलचं कामकाज केलेलं आहे. JT पोळ हॉस्पिटल जे आहे तिथं मी प्रशासकीय अधिकारी होतो आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या मध्ये जे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलकडनं मी स्टेट कोऑर्डिनेटर म्हणून काम केले, राज्य समन्वयक. मी आज सर्वांना विनंती करतो, ज्यांना कोणाला खरंच वैद्यकीय अडचण आहे ना त्यांनी पहिला फोन मला करा, लक्षात घ्या, मी ती करू शकतो. आणि मला कुठलाही स्वार्थ नाही, योजना आहेत आणि योजना माझा काही स्वार्थ नाही, निस्वार्थी आणि मोफत काम दिलं जाईल. एखाद्याला मुख्यमंत्री फंडात जरी काम करायचं असेल, मुख्यमंत्री फंडातनं पैसे मिळवायचे असतील, काय नाही, फक्त मेल पाठवायचा असतो. बरोबर बरोबर. एखादा जर अपघात असेल तर ते एखादी पोलीस स्टेशनला तक्रारची कॉपी पाठवायची असते. हे झालं एक उदाहरण. मी काय म्हणतो, अनेक काम आहेत, आपण 100% कामं करू, मला काम करायचंय. आता काय माहितीये का, आता ही कामं झाली पाहिजेत. पक्षाची भूमिका काय असावी याविषयी तुम्हाला काय वाटतं? हे बघा, पक्ष घेऊनच काम करावं असं काय नाही बरं का. खूप लोक आहेत की जे काम करतात आणि सांगत बी नाहीत. माझ्याकडं अशी खूप माणसं आहेत. आता माझा पुण्यात एक परवा एक ओळख झाली, एक व्यक्ती आहे जी कुत्री आहेत, आपली कुत्री, त्यांच्यासाठी ते काम करतात, जी फिरिस्ती कुत्री आहेत. तुम्हाला माहिती आहे का, फलटण नगरपालिकेमध्ये बी खवटी नावाचा एक प्रकार असतो की त्याच्यामध्ये जे फिरिस्ती जनावर आहेत त्यांना खायला घातलं जातं. आता ते पैशाचा वापर होतो का नाही मला माहीत नाही. आता माझे बरेचसे मित्र गोरक्षणाचं काम करतात, की जे फिरिस्ती जनावर आहेत त्यांना विमानतळामध्ये, अतिशय चांगलं काम आहे पोरांचं. मी काय म्हणतोय, ती कुठली संघटना करते, कुठला पक्ष करतोय त्याच्यापेक्षा काम चाललंय, ते मुक्या जनावराला खायला चाललंय, लक्षात घ्या. तसंच तुम्हाला सांगतो, काम करायला पक्ष लागत नाही. आम्ही काम करतच होतो ना, आज बी करतोय ना. म्हणजे आमच्या शिक्का होता संदीप जाधव भाजपचा म्हणून, पण कित्येक लोकांना फलटणच्या बाहेर माहिती बी नाही की कुठल्या पक्षामध्ये आहे का. एक आपली ओळख आहे. मी तुम्हाला ते सांगतो, पत्रकारितेच्या माध्यमातून आज तुम्ही काम करताय, काही नाही, तुम्ही काम करा बिनधास्त. एखादा आला वैद्यकीयच्या मदतीला, त्याला मार्गदर्शन देऊ शकता आणि एक मेल पाठवायला काही पैसे लागतात. ज्याची परिस्थिती कॅफेमध्ये जाऊन फॉर्म भरेल, ज्याची नाही त्याला आपण भरून देऊ. आणि मी बऱ्याच जणांचे फॉर्म माझ्याच PCवरनं भरून दिलेले आहेत, फुकट. काय नसतं, काय अवघड नाही आहे त्याच्यामध्ये. मोबाईलवरनं भरता येतो आणि लगेच रिप्लाय येतो मुख्यमंत्री सहायता निधीतनं, लगेच रिप्लाय येतो. महात्मा फुले योजनेचे काही क्रायटेरिया आहेत, भगवं कार्ड असावं, पिवळं कार्ड असावं, महत्त्वाचं म्हणजे त्याचं ते. नक्कीच लोकांची याविषयी जनजागृती हवी आणि आपण आता पुढील निर्णय सामाजिक कार्यामध्ये उतराल किंवा इथून पुढची भूमिका काय असेल तुमची? पक्षाचा राजीनामा तुम्ही तर दिलेला, काल राजीनामा दिलाय. एक 2-3 दिवस मी थोडं परीक्षेमध्ये आहे, शैक्षणिक वकिलीचं काम चाललंय, आपल्याला शिकतोय. तर आपण एक काम करूयात. हे बघा, मी ठरवलंय, मी चित्रकार आहे, चित्रकार क्षेत्रात माझं काम चालू आहे, तर महाराष्ट्रभर चालू आहे. चित्रकार विद्यार्थी संघटना आहे, बेरोजगार संघटना आहे आमची. कलारंग कला महोत्सवसारखा महोत्सव आपण फलटणमध्ये केला, तो कोविडमध्ये बंद पडला होता, आपण ते सुरू करायचं आहे. ज्या लोकांना तुम्ही जे वाक्य वापरलं होतं ना की तुम्ही राजीनामा का दिला, ज्या लोकांना असं वाटतं की संदीप जाधव आपला प्रतिस्पर्धी आहे, त्या खुर्चीवर संदीप जाधव नाही पाहिजे तर आपण पाहिजे, तर त्यांना बिनधास्त, काय अडचण नाही. संदीप जाधवला स्टेज निर्माण करायची ताकद आहे. त्या स्टेजवर जाऊन नाही बसायचं, त्या स्टेजच आपण बांधू ना. कार्यक्रम घेण्याची हौस आहे आपल्याला, जोपर्यंत हौस फिटत नाही तोपर्यंत घेत राहू कार्यक्रम. हीच गोष्ट आहे. नक्कीच. धन्यवाद जाधव साहेब, धन्यवाद. आपण साथी न्यूज चॅनलशी बोलला आणि इथून पुढील आपल्या कार्यास शुभेच्छा आणि साथी न्यूज चॅनलतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद.